गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आहे 14 जुलै आणि आज मार्केट ओपन झाले आता. तर तुम्हाला माहिती नसेल तर मी सांगतो, आपण इक्विटीमध्ये ट्रेडिंग करत आहोत, एक्सपेरिमेंट करत आहोत 21 डेजसाठी. तर मला वाटतं आज 9-10 दिवस झालेत, तरी आपण प्रॉफिटमध्ये नाही आहोत. आपण प्रॉफिट अँड लॉस नाही बघत आहोत, तर आपण एक प्रोसेस फॉलो करत आहोत. तर आपल्याला अलॉटमेंट भेटलं की नाही ते बघतो आता. IPOमध्ये आपण एक लॉट हे केला होता, अप्लाय केला होता, तर बघूया भेटला की नाही. पॅन कार्ड डिटेल्स टाकतो, कॅप्चा फिल केला आणि बघितलं तर आपल्याला अलॉटमेंट नाही भेटलं आहे. नॉन अलॉटी टाकलं आहे इथे स्टेटसमध्ये, त्यामुळे आपल्याला अलॉटमेंट नाही भेटलं आहे. आपण ट्राय करत राहायचं IPOमध्ये, लक बाय चान्स लागला तर लागला, असं नाही की दरवेळी लागतोच. 10 अप्लाय केलं तर त्यातला 1-2 लागू शकतात. सगळे लेवल्स आपण मार्क करून घेतलेत, ट्रेड लाईन्स, सपोर्ट, रेजिस्टन्स सगळ्या स्टॉक्समध्ये. आणि आता वाट बघूया आपल्याला कोणत्या स्टॉक्समध्ये ट्रेड भेटतो काय ते. आणि मित्रांनो, 3-4 दिवस झाले पाऊस कुठे गायब झाला. 3-4 दिवस कंटिन्यू पडला, आता 3-4 दिवस झाले कंटिन्यू गायब झाला. तर बघू आता परत पावसाला कधी सुरुवात होते. मित्रांनो, आता 11 वाजत झालेत आणि आपल्याला ट्रेड भेटला आहे आता. तुम्ही बघू शकता 25 क्वांटिटी आपण बाय केल्या आहेत. तर बघूया, यामध्ये आपला 2000चा स्टॉप लॉस आहे आणि 4000चा टार्गेट आहे. तर बघू यामध्ये आपल्याला काय भेटतं आहे, स्टॉप लॉस की टार्गेट. काल पण आपण कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट केला, 1:1 भेटला होता आपल्याला, पण आपण एक्झिट नाही केला. आपण आपले रूल्स फॉलो करतो आहे. 1:1 गेल्यावरती आपण SL ट्रेल करून कॉस्ट टू कॉस्ट नेऊया आपल्या रूलप्रमाणे. कोणत्याही होपिंगवरती आपण ट्रेड नाही करत आहोत, पूर्णपणे डिसिप्लिनने रूल फॉलो करणार आहोत. आता 1:1 गेला तर आपण ट्रेल करून कॉस्ट टू कॉस्ट नेला आहे स्टॉप लॉस. तर खाली आला तर आपण कॉस्ट टू कॉस्ट निघून जाऊ, आपल्याला लॉस होणार नाही कोणताही. आता स्क्रीनसमोर बसून जरा माइंडसेट खराब होतं, त्याच्यामुळे थोडा फिरून येतो बाहेर. स्क्रीन समोर PNL हलताना बघून ना आपलं माइंडसेट कधी खराब होतं. त्याच्यामुळे कंटिन्यू स्क्रीनसमोर राहू नका, कारण आपण स्टॉप लॉस लावून ठेवला आहे, त्याच्यामुळे आपल्याला काही टेन्शन नाही. स्टॉप लॉस लावून ठेवायचा फक्त. ऊन बघा काय खतरनाक पडलं आहे. आता थोडं रिव्हर्स होण्याचे चान्सेस वाटत आहे स्टॉक. बघू, मला वाटतं आपण जरा जास्त मोठा टार्गेट ठेवला आहे. आणि मित्रांनो, स्टॉप लॉस ट्रेल करताना ना काय करा बघा, आता हा 340ला माझी बाईंग आहे समथिंग, तर थोडाफार ना वरती स्टॉप लॉस ट्रेल करा, म्हणजे तुमचे चार्जेस निघून जातील. 100-150 रुपये निघाले ना तर तुमचे चार्जेस निघून जातील, तो लॉस तुम्हाला होणार नाही चार्जेसचा. म्हणून ट्रेल करताना ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, 100-150 रुपये निघतील असा ट्रेल करा स्टॉप लॉस. आणि आता रिव्हर्स झाला आहे स्टॉक्स, तर बघू काय होता. आज पण स्टॉप लॉस हिट होईल असं वाटतं आहे, पण परत मुवमेंट आली आहे अपसाईडला. आणि बघा, आपण 11 वाजता ट्रेड घेतला होता, आता 1:15 होत आला आहे. म्हणजे किती पेशन्स ठेवायला लागतात स्टॉक ट्रेडिंगमध्ये. मला वाटतं या स्विंगच्या खाली मला SL ट्रेल केला पाहिजे, कारण आता डबल टॉप बनवला तर खाली येऊ शकतो, त्यामुळे SL ट्रेल करणं सेफ जाईल. मला वाटतं आपण ना क्वांटिटी जरा चुकीच्या घेतल्या, कारण बघा हा स्टॉप लॉस आहे ना, कॅन्डल मोठी बनली होती, मग आपण कॅन्डलच्या खाली स्टॉप लॉस ठेवला. मला वाटतं तो ना VFच्या खाली ठेवला पाहिजे होता, म्हणजे आता जो 80 पॉईंटचा SL आहे ना तो 50चा ठेवायला पाहिजे होता. मग टार्गेट 100चा झाला असता आणि आपल्या 100चा टार्गेट आता हिट झालेला होता, आपण एक्झिट केलं असतं इतक्यात. आणि 25 क्वांटिटी बाय केल्या, तिथे आपण 40 क्वांटिटी बाय केल्या असत्या, त्याच्यामुळे आपल्याला 4000चा प्रॉफिट भेटला असता. ही मिस्टेक झाली आहे आपल्याकडून, आपण लक्षात ठेवू. नेक्स्ट टाईमपासून ही मिस्टेक परत करणार नाही. स्टॉप लॉस छोटा घेण्याचा ट्राय करू. मला वाटतं आता स्टॉप लॉस हिट होईल आपला. ट्रेल केला आहे आपण थोडा स्विंगच्या खाली, आपला स्टॉप लॉस हिट झाला आहे स्विंगच्या खाली. आणि एक छोटासा कॉस्ट टू कॉस्ट समजा तुम्ही 500चा प्रॉफिट घेऊन आपण बाहेर पडूया.